गेल्या आठवडाभर तेजीत असलेल्या भारतीय शेअर बाजारात आज काहीशी घसरण झाली। सेन्सेक्स 728 अंकांनी घसरून 77,288 वर स्थिरावला, तर निफ्टी 181 अंकांनी खाली येऊन 23,486 वर बंद झाला। त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं 3.51 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। अजून 3 महिने शेअर बाजारात तीव्र अपडाऊन राहतील अशी शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाच्या अनिश्चिततेमुळे भारतीय बाजारात चढ उतार सुरू आहे। गेले 7 दिवस भारतीय शेअर बाजारात तेजी होती, पण आज सेन्सेक्स 728 अंकांनी घसरला आणि 77,288 वर आला। निफ्टी 181 अंकांनी खाली येऊन 23,486 वर बंद झाला, तर बँक निफ्टी 398 अंकांनी घसरून 51,209 वर स्थिरावला। बहुतांश गुंतवणूकदारांनी आज प्रॉफिट बुकिंगला प्राधान्य दिलं। बँक, IT, हेल्थ केअर आणि रिॲलिटी निर्देशांकात आज 1% घसरण झाली, तर इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक म्हणजे 2.94% वाढ झाली। आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं 3.51 लाख कोटी रुपयांनी नुकसान झालंय। आगामी 3 महिने भारतीय शेअर बाजारात तीव्र अपडाऊन होतील अशी चिन्ह आहेत।